महानगरपालिकेच्या 11 समित्यांची बिनविरोध निवड, 8 महिला सभापती, स्थायी समिती सभापतीपदी प्रतिभा अतुल सरोदे। परभणी महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया बी. रघुनाथ सभागृहात पार पडली। यावेळी 11 समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। विशेष म्हणजे निवड झालेल्या 11 पैकी 8 सभापती महिला असून महानगरपालिकेत महिलांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण होते, तर आयुक्त नितीन नार्वेकर, महेश गायकवाड, विकास रत्नपारखे व्यासपीठावर उपस्थित होते। निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व 11 समित्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली। महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापतींची नावे जाहीर करण्यात आली। स्थायी समिती सभापती म्हणून प्रतिभा अतुल सरोदे, प्रभाग समिती अ सभापती रईसखान सरफराज खान, प्रभाग समिती ब सभापती खान मुसद्दिक खान नूरुल्ला खान, प्रभाग समिती क सभापती तबस्सुम वसीम शेख यांची निवड झाली। गलिच्छ वस्ती निर्मूलन, घरबांधणी व समाजकल्याण समिती सभापती म्हणून राजेश रणखांबे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून अश्विनी जाधव, स्थापत्य समिती सभापती म्हणून सायरा बेगम अलीमुद्दीन, वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समिती सभापती म्हणून अबोली अनिल कांबळे, विधी व महसूल वाढ समिती सभापती म्हणून रुखसाना बेगम, सय्यद अब्दुल हमीद जागीरदार, शहर सुधार समिती सभापती म्हणून शुभांगी शुभम पाष्टे, तर माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती सभापती शमशाद बेगम, सय्यद इलाही यांची निवड करण्यात आली। पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्या पत्नीला जे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार पक्षाचे, शिवसेनेचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आमच्या मित्रपक्षाचे राहुल गांधी साहेब यांचे आभार मानून मित्रपरिवारांचे आणि जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब, परभणी विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब, तसेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेब, माजी खासदार रेंगे पाटील आणि आमच्या सभागृहाचे सिनियर भगवानदादा वाघमारे, महापालिकेचे महापौर साहेब, सभागृह नेता माजूलाला साहेब, उपमहापौर साहेब गणेश भैया देशमुख, आमच्या पक्षाचे गटनेते आदरणीय दिलीप काका ठाकूर, काँग्रेस पक्षाचे गटनेते गुलमीर खान साहेब आणि सन्माननीय सर्व सभागृहाचे सभासद सदस्य, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचे आभार मानतो की त्यांनी यावेळेस परभणी महापालिकेच्या निवडीच्या वेळेस सामंजस्याने बसून चर्चा करून एक आगळा वेगळा संदेश परभणीच्या वतीने महाराष्ट्राला दिला। त्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, कारण की 11 पैकी 7 समित्या जवळजवळ महिलांकडे दिलेल्या आहेत, जेणे की परभणीची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळेल। आणि विशेष म्हणजे महापौर साहेबाचे व सत्ताधारी पक्षाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी प्रभाग क्रमांक क ही राष्ट्रवादी विरोधात असून सुद्धा समितीला प्राधान्य देऊन एका महिलेलाच तिथं बसवलं, त्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि मी एक आशा बाळगतो की मी जे कार्य परभणीकरांसाठी, शहराच्या सेवेसाठी जे जबाबदारीने विश्वासाने केलं ते काम माझ्या या पुढच्या वाटचालीस माझी पत्नी करेल हे निश्चित विश्वास बाळगतो आणि तिला इथून पुढे स्थायी समिती सभापतीसाठी शुभेच्छा देतो। ज्या काही शहराच्या मूलभूत गरजा असतील, सर्वप्रथम मी तिला सांगेल की बाबा कचऱ्याचा असेल किंवा भीषण दुष्काळाच्या याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असेल, तो पहिले हातात घेऊन प्रशासनाने तिला सहकार्य करावं एवढी अपेक्षा बाळगतो व तिला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम एक महिला म्हणून मी सर्वात आधी महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ते म्हणजे स्वच्छता, पाणी पुरवठा। आता भीषण उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण आलेली आहे, ते पाण्याचाही प्रश्न मला सोडवायचा आहे। आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांचा वगैरे प्रश्न असतो, तेही मला सोडवायचा आहे। आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की जसं तुम्ही सभापती पदावरती बसवलं
त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छिते, सगळे जण मिळून आपण काम करूया आणि एक स्वच्छ आणि सुंदर परभणी बनवूया. एवढंच मी सगळ्यांना सांगते. जे आमचे उभटा गटाचे खासदार संजय जाधव बॉस आपले, त्यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. आणि खूप कमी वयामध्ये मला ही संधी मिळतीये, त्याचं मी नक्कीच सोनं करेल. आपल्या परभणी शहराचा विकास करण्यात माझा एक महत्त्वाचा वाटा असणार आहे. त्यानं महिलांनी चूल मूल आणि म्हणजे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडून एक बाहेर आपल्याला आपलं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी, आपलं नाव करण्यासाठी बाहेर आलं पाहिजे. एक आपण समाजाचं काहीतरी देऊ करतो ह्या अनुषंगानं आपण काम केलं पाहिजे. आपल्या देशासाठी, आपल्या शहरासाठी सुरुवात ही आपल्या म्हणजे एक गल्लीपासून केली पाहिजे. गल्लीतला कचरा झालं, नाल्या झालं, याच्यापासून सुरुवात करून नगरसेवकाचं हेच महत्त्वाचं काम आहे. आपलं नाल्या, रस्ते, कचरा याचं प्रथम म्हणजे प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि थँक्यू. छान वाटतंय आज जे महिला बाल कल्याण समितीमध्ये पद मिळालं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आज जे पद मिळालं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आधी ताईला प्रश्न विचारला की प्रत्येक वेळेस महिलांना म्हणण्यात जाते की महिलांना होत नाही असं काही, परंतु महिला आज सर्व क्षेत्रात पुढे जातात. आपण सुद्धा आज या क्षेत्रात सभापती पदापर्यंत पोहोचलेला. बऱ्याच ठिकाणी अशा काही ठिकाणी असं आहे की महिलांना कमी लेखलं जातं, पण या पुरुषांपेक्षा महिला अग्रेसर आहेत. तर महिलांना कधीही कमी लेखू नये, मला असं वाटतं. परभणी शहराचा विकास कसा साध्य करता येईल, काय वाटतं तुम्हाला? काय काय कमी वाटतं परभणी शहरासाठी? महिलांना महिलांना आणि महिला व बालकांसाठी जेवढं शासन जे योजना आहे जेवढे मिळवण्यात येईल तेवढं मिळवण्याचा प्रयत्न करू.